everyone and welcome you all to Riya Gharat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आजचा व्लॉग स्टार्ट होतोय रात्री ऑलमोस्ट बिकॉज आता मी चालली आहे पास्ता महोत्सवमध्ये जे आमच्याकडे एव्हरी इयर ऑर्गनाईज केलं जातं. तर आता मी तिथे चालली आहे. सो आता मी फटाफट रेडी होते आणि तिथे जायला निघते. तर जवळच आहे आमच्याकडे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही आहे. ऑफकोर्स आम्ही जाणारच. सो चला भेटूया आपण पास्ता महोत्सवमध्ये. मी रेडी झाली आहे आणि आता पटापट निघतो. ॲक्च्युली तिथे डान्स अँड ऑल स्टार्ट झाले. डान्ससुद्धा असतात तर ते सुद्धा स्टार्ट झाले आहेत. बट ते लाईव्ह असल्यामुळे मी तिथे बघते. ॲक्च्युली सगळे निघाले नाही आहेत त्यामुळे लेट झालं आहे. बट मी रेडी झाली आहे अँड असं थोडंसं मी स्वेटशर्ट टाईपच घातलं आहे बिकॉज थंडी आज इतकी नाही आहे त्याच्यामुळे बरं आहे जरा. तर सगळे रेडी झालो आहे. मग आता निघतो आहे. तर चला तिथेच भेटते आणि मी सगळं तिथे दाखवते कसं असतं ते. सो भेटूया. सो दिस वॉज द एंट्रन्स ऑफ पास्ता महोत्सव आणि एंट्री केल्या केल्या इथे होतं वेलकम बोर्ड. सो दे आर वेलकमिंग ईच वन ऑफ अस ॲट देअर फेस्ट. तर इथे मस्त एंट्री केल्या केल्या लाईट्सनं डेकॉर केलं होतं जिकडे सगळे फोटोज काढत होते आणि खरंच खूप मस्त फोटोज येत होते इकडे. तर जसं की ओपन ग्राउंडवर होतं त्याच्यामुळे जास्त क्राऊडी नव्हतं झालं. जसं की तुम्ही इथे बघू शकतात पीपल हॅव अकॉमोडेट व्हेरी वेल हिअर. ऑल्सो दे हॅव ऑर्गनाइज रंगोली कॉम्पिटिशन त्यामुळे सगळ्यांनी खूप सुंदर अशा रांगोळी काढल्या होत्या. तेही थीम बेस्ड आणि दे गॉट प्राइजेस ऑल्सो. तर चला पटकन आता आपण रांगोळी टूर करून घेऊया. जसे की आता सगळ्यांना फोटोज काढायचं खूपच क्रेज आहे त्यामुळे त्यांनी सेल्फी पॉईंटसुद्धा ठेवले होते आणि इथे बघू शकतात खूप जास्त क्राऊड झालेला आहे आता. तर इथे सगळ्यांचे फ्रेंड्स सांगा, फॅमिली फ्रेंड्स सांगा किंवा रिलेटिव्ह सांगा सगळे भेटले होते त्यामुळे सगळे आपापले मस्त गप्पा मारत होते. ऑल्सो इकडे फूड स्टॉल देखील होते तर सगळ्यांनी फूड तर खूपच जास्त एन्जॉय केलेला आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. आणि काल मी रात्री उशिरा आली त्यानंतर काही शूटच नाही केलं बिकॉज आल्याला लगेच झोपले. आली आणि फ्रेश लगेच झोपली म्हणून काल रात्री काही शूट नाही केलं. काल रात्री मी थोडेफार क्लिप्स घेतल्यात आणि आजसुद्धा मी प्रॉपर एकदम व्हिडिओ घेणार आहे आज. तर लेट्स सी कसं होतं ब्लॉग. आणि आज मी रेडी झाली आहे आता बिकॉज मी चालली आहे पालघरला स्वामी समर्थांच्या मठामध्ये काकांसोबत. तर म्हणून म्हटलं ब्लॉग करूया आणि आय गेस मी फर्स्ट टाईम तिथे जाते. सो लेट्स सी कसं असणार आहे. तर मी आता चालली स्वामी समर्थांच्या मठात आणि मी रेडीसुद्धा झाली आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही निघूया. सो चला भेटू. हाय. तर आता आम्ही फायनली निघतोय जायला. तर पालघरला स्वामी समर्थांच्या मठात जायच्या वाटेवरच आहे कोळगावला गणपती बाप्पांचं मंदिर. सो म्हटलं तिथे सुद्धा जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आम्ही इथे आलो आणि दर्शन देखील घेतलं. खूप छान असं दर्शन झालं. तर इथे बघा बाप्पांची मूर्ती किती मस्त आहे आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. तर फायनली आम्ही आता इथे पोचलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. मठामध्ये पोचतात स्वामी समर्थांची आरती चालू झाली होती म्हणून पहिले आरती घेतली. आरती संपन्न झाली आणि सगळ्यांनी मस्त दर्शनसुद्धा घेतले. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ निवांत मठामध्ये बसलो. आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. बरोबर आम्ही गेलो होतो आणि आरती स्टार्ट होती. मग आरतीसुद्धा भेटली मस्त आणि दर्शन देखील छान झालं. ॲक्च्युली तिथे अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही केलं. जेवढं भेटलं तेवढंच फटाफट शूट केलं आणि आता मी घरी चाललो आहे. घरी जाऊन पटकन जेवेल आणि मग परत मला बाहेर जायचं आहे. दर्शन तर खूपच छान झालं आणि मी फर्स्ट टाईम गेली होती त्याच्यामुळे मस्त वाटलं. तर चला घरी जाऊया. तर आजसुद्धा मी रेडी झाली आणि ब्लॉग आता संध्याकाळी स्टार्ट करते. तर चला मग आजसुद्धा जाऊया पास्ता महोत्सवला. आणि आज वसईकर बँडसुद्धा आहेत सो खूप मजा येणार आहे आणि आज मी एकदम सगळं प्रॉपर दाखवणार आहे. सो लेट्स गो अँड आय एम ऑल सेट.
तर जसं की मी बोलले होते, आज ऑलमोस्ट सगळे स्टॉल्स कवर अप करणार आहे आणि ही आहे शॉपिंग साईट. तर इथे स्पायसेस, ज्वेलरी, क्लोथ्स, साडीज ऑलमोस्ट सगळ्यांचे स्टॉल होते आणि तुम्ही बघू शकतात ॲट ईच अँड एव्हरी स्टॉल थोडं तरी क्राऊड आहेच. आणि आज संडे असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकतात ग्राउंड किती लोकांनी भरून गेलेलं आहे ते. आणि इथे क्लोथचं शॉप होतं, त्याच्यानंतर साडीचं शॉप होतं आणि ते खरंच खूपच सुंदर होते. इथे ज्वेलरीचं शॉप असल्यामुळे थोडं जास्त क्राऊड होतं. तर हे होतं स्पायसेसचं शॉप, जिकडे तुम्ही बघू शकतात किचन क्वीन कसे शॉपिंग करतायत ते. हे आहे किड झोन आणि प्ले एरिया, जिकडे लहान मुलांनी खूपच एन्जॉय केलेला आहे आणि गेम्ससुद्धा खेळले आहेत बिकॉज व्हरायटी ऑफ गेम्स होते. तर ही साईड जरा क्राऊडी आहे बिकॉज इथे फूड स्टॉल्स देखील होते प्लस किड झोन प्ले एरिया, त्याच्यामुळे ही साईड थोडी जास्तच क्राऊडवाली होती. तर आता इथे बघू शकतात आज संडे असल्यामुळे थोडं जास्तच रश आहे आणि पूर्ण लोकांनी ग्राउंड अकोमोडेट झालेला आहे. तर इथे आता चालू आहे वसेकर लाईव्ह म्युझिक, जे आम्ही एन्जॉय करतो. इवन एव्हरीवन इज एन्जॉईंग दॅट. आणि इन केस एनीवन हॅव मिस्ड इट, प्लीज डू वॉच इट ऑन यूट्यूब. त्यांनी यूट्यूबला हा इव्हेंट लाईव्ह ठेवलं होतं. बॅक टू होम. तर घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि आता झोपेची तयारी बिकॉज खूप झोप आली आहे. 12:30 12:30 वाजल्यात आणि खूप झोप आली आहे. तर खूप मस्त फेस्ट गेला. इट्स इट फॉर द व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. तर भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.